सो गाईज आज खूप महत्त्वाचा दिवस आहे माझ्यासाठी. कारण मागच्या 2 वर्षापासून तिच्या प्रेमात आहे मी, असं म्हटलं तरी चालेल. आणि तिने 2 वर्षामध्ये खूप खूप साथ दिली आहे मला. माझ्या प्रत्येक गोष्टीला समजून घेतलं आहे, मला साथ दिली आहे. मी जिथे जातो तिथे ती माझ्यासोबत उभी असते. खूप खूप आय 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 म्हणजे लिटरली मी तुम्हाला सांगू शकत नाही माझ्या भावना. इतक्या जास्त भावना आहे. तो आय होप आज इव्हनिंगला मी तिला सरप्राईज देणार आहे काहीतरी. सो आजचा व्लॉग तुम्ही नक्की बघाल आणि नंतर मला सांगाल की तुम्हाला कशी वाटली. सिक्रेट आहे, थोडा सिक्रेट. सो यस, बघा आता. सो माझं मेकअप झालं आहे आता आणि मी रेडी आहे शूटसाठी. पण तरी मला ना एक खंत आहे माझ्या मनामध्ये. मी आजपर्यंत कोणाला बोललोच नाही ती गोष्ट. मागच्या 2 वर्षापासून आम्ही रिलेशनमध्ये आहोत आणि मला वाटतं आज तो दिवस आहे की मी आज माझं रिलेशनशिप ओपन करेन. तुम्हाला सर्वांसोबत शेअर करेन की शी इज द वन इन माय लाईफ. तसा मी सिंगलच होतो मागचे काही वर्ष, पण मागच्या 12 फेब्रुवारीला मी तिला प्रपोज केलं होतं आणि 12 फेब्रुवारी 2024ला मी तिला प्रपोज केलं होतं. त्या दिवसापासून तिने माझी साथ दिली आहे. त्या दिवसापासून ती प्रत्येक क्षण माझ्यासोबत उभी आहे. त्या दिवसापासून दररोज आम्ही सोबत असतो. थोडा जरी डिस्टन्स झाला ना तरी मी विचार करतो की नाही यार, सोबत असावं. अँड सेम मला वाटतं तिला पण तेच वाटत असेल की याने कंटिन्युअसली माझ्यासोबत राहावं. बट लेट्स सी, होपिंग फॉर द बेस्ट. आणि हे रिलेशन असंच आयुष्यभर राहावं तिच्यासोबत, हीच देवाच्या चरणी प्रार्थना. काय ना की आपल्या आयुष्यात कोणीतरी असं असावं ज्याच्यासोबत आपण प्रत्येक गोष्ट शेअर करू शकतो. चांगलं वाईट सगळं आपण असं शेअर करू शकतो. असं कोणीतरी आयुष्यात असायला हवं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतं. पण मी कधी विचार नव्हता केला की तिच्या येण्याने माझ्या आयुष्यात इतका ड्रास्टिक चेंज होईल. याचं हे कुठे गेलं माहिती नव्हतं. त्यानंतर एखादं चांगली गोष्ट चालली असली ना की मध्ये अशा काही गोष्टी होतात. सो अशा गोष्टींना आपण इग्नोर करायचं असतं. आणि मला वाटतं की आपण आपल्यासोबत जे आहेत ना त्या गोष्टींची जास्त काळजी घेतली पाहिजे. त्या गोष्टींची जास्त केअर केली पाहिजे. त्या गोष्टींवरती तितकंच प्रेम केलं पाहिजे. सो यस, इट्स बीन अराउंड 2 years टुडे एंड आई होप आगे भी ये सिलसिला ऐसे ही चलता रहेगा. तुम्ही खूप एक्साइटेड असाल ना की मी कोणाबद्दल बोलतोय. त्यानंतर मैं क्यों नहीं बता रहा हूँ आप सब लोगों को एंड क्यों छुपा रहा हूँ, क्यों हाइड कर रहा हूँ. सो ये सब चीज़ें मैं डेफिनेटली बताऊँगा, लेकिन उसके लिए थोड़ा टाइम है. सो पूरा व्लॉग आपको उसके लिए देखना ही पड़ेगा, क्योंकि आज मैं पूरे दिन उसके बारे में ही बात करूँगा. Day 1 से 12th of Feb 2024 से 12th of Feb 2026 तक, आजपर्यंत आम्ही काय केलं आहे, आम्ही कुठे फिरलो आहेत. त्यानंतर असे काही इन्सिडेंट्स जे मला तुम्हाला सांगायचे आहेत.
सो या सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत आज या व्लॉगमध्ये शेअर करणार आहे. आणि शेवटी आय मीन व्लॉगच्या शेवटी मी ते रिव्हील करणार की यस, आय एम इन रिलेशनशिप विथ समवन वॉज लुकिंग सो गॉर्जियस, डॅम क्यूट, and I'm damn serious about her. So yes, let's see. I hope आप सभी लोग इस ब्लॉग को पूरा देखेंगे और कमेंट करोगे ज़रूर. एंड डू सब्सक्राइब टू माय यूट्यूब चैनल फॉर मोर अपडेट्स. आणि हे गाणं तिच्यासाठी. अगर तुम साथ हो तेरी सपनों में मेरे सपनों में नाराजी, मुझे लगता है कि बातें दिल की होती लफ्जों की धोखेबाजी. तुम साथ हो या ना हो क्या फर्क है, बेदर्द सी जिंदगी बेदर्द है, अगर तुम साथ हो, अगर तुम साथ हो, दर्द समझ जाए. सो मी आता स्टार्टिंगपासून स्टोरी सांगायला सुरुवात करतो आहे. तर आमची पहिली भेट आय गेस 11 जानेवारी 2024ला झाली होती. मी लोकेशन सांगू शकतो की नाशिकला झाली होती. आणि त्या दिवशी आम्ही जस्ट एक नॉर्मल भेटलो होतो, हाय हॅलो झालो होतो. अँड येस, सो 11 जानेवारीला 2024मध्ये आम्ही भेटलो होतो पहिल्यांदा. त्यानंतर ऑलमोस्ट 1 महिन्यासाठी आम्ही कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो. 1 महिना ऑलमोस्ट झाला होता. सो ऑलमोस्ट आम्ही 1 महिना बाहेर होतो. आणि 1 महिन्यानंतर मी तिला भेटायला गेलो परत एकदा. आणि त्या दिवशी एवढी भारी भेट झाली आमची की त्या दिवसापासून आम्ही आजपर्यंत सोबत आहोत. आणि ती डेट म्हणजे 12 फेब्रुवारी 2024 रोजी आम्ही नाशिकला भेटलो होतो. सो 1 महिन्याचा गॅप झाला होता. त्यानंतर एक्झॅक्ट 10 तारखेला मला फोन येतो की आपण भेटूया. आय मीन येस, सही पकडे हो. सो मला 10 तारखेला फोन येतो की नाशिकला जावं लागणार मला. सो मी 11 तारखेला माझं मॉर्निंगचं काम संपवून 11 तारखेला सेकंड हाफमध्ये मी लगेचच नाशिकला पळालो. पूर्ण फॅमिलीला सांगितलं, मम्मी पप्पांना सांगितलं, भावाला बहिणीला सर्वांना सांगितलं की असं असं आहे, आपल्याला उद्या 12 तारखेला तिला भेटायला जायचं आहे वगैरे वगैरे. सो सर्व रेडी झालो. इवन इनफॅक्ट नॉट ओन्ली फॅमिली मेंबर्स, काकांचे मुलं, त्यानंतर दीदी, दाजी, दीदीची मुलगा, आम्ही सर्व आम्ही टाईम डिसाईड करून गेलो. त्यानंतर गेल्यानंतर आम्ही तिथे ती होती ऑलरेडी. अँड त्यानंतर सर्व आम्ही तिला भेटलो. त्यानंतर त्याच दिवशी इतकी मीटिंग भारी झाली ना की आम्ही तिला घेऊन आमच्यासोबत घरी चालू डायरेक्टली. अँड तेव्हापासून आम्ही दोघं लिव्हिंगमध्ये राहतो, लिव्हिंग रिलेशनशिपमध्येही राहतो आहे आम्ही तेव्हापासून. आता आज 12 तारीख आहे, आज 2 वर्ष झाले ऑलमोस्ट. सो अशी जर्नी आहे. त्यानंतर आम्ही वणी माहिती असेल तर सप्तशृंगी माता माहिती असेल सर्वांना. सो आम्ही सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी गेलो विथ फॅमिली. आमचं सप्तशृंगी मातेचं दर्शन पूर्ण झालं.
खूप छान पद्धतीने दर्शन झालं होतं आणि माता प्रसन्न होती म्हणूनच तो दिवस बघायला मिळाला होता आम्हाला. त्यानंतरचे काही 2-3 दिवस मी तिला घेऊन सर्व रिलेटिव्सच्या तिथे गेलो. लाईक मामांच्या तिथे, आत्याच्या तिथे, त्यानंतर मावशीच्या तिथे, त्यानंतर अजून काका काकी त्यांच्या तिथे, सर्वांच्याच तिथे गेलो ऑलमोस्ट. दीदीच्या तिकडे. सर्व खुश होते तिला बघून. सर्वांना माझी चॉईस खूप आवडली होती. सर्वांना माझी चॉईस खूप आवडली आणि माझ्या चेहऱ्यावरती तुम्ही बघतच असाल की आय एम सो हॅपी बिकॉज शी इज विथ मी. अँड यस, सो अशी जर्नी सुरू झाली. त्यानंतर जितक्या पण ट्रिप केल्या मी, त्या ट्रिपमध्ये ती सोबत होती माझ्या. लाईक गोव्याला, पंढरपूर, तुळजापूर, कोल्हापूर, जितक्याही ट्रिप झाल्या त्यावेळेस ती कंटिन्युअसली माझ्यासोबत होती आणि कंटिन्युअसली तिने मला साथ दिली तिची. आमच्या रिलेशनशिपसाठी आज पूर्ण 2 वर्ष होत आहे. 2 साल बीत गए गाइस, 2 साल. 2 साल मतलब 365 प्लस 365 days means 730 days. सो अशा पद्धतीने आज 12 फेब्रुवारी 2026ला तिच्या आणि माझ्या रिलेशनशिपला पूर्ण 2 वर्ष कंप्लीट झाले. तिच्या आणि माझ्या रिलेशनशिपला 2 वर्ष पूर्ण झाले आणि मी खूप खुश आहे. लाईक मला आय थिंक ती सोबत असेल तर मला कुठल्याही गोष्टीची आवश्यकता नाही आहे. आय होप ही जर्नी अशीच राहील आमची. सो आता टाईम आला आहे तुम्हाला तिला भेटवण्याचा, तुम्हा सर्वांसमोर तिला आणण्याचा. सो तुम्ही एक्सायटेड आहात का? हो ना, एक्सायटेड आहात तर व्हिडिओ पॉज करा, व्हिडिओला लाईक करा, ही लिंक शेअर करा तुमच्या व्हॉट्सअपला, तुमच्या फ्रेंड्सला, तुमच्या ग्रुपमध्ये, तुमच्या फ्रेंड सर्कल ग्रुपमध्ये. देन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. मी तुमचा जास्त टाईम न घेता मी भेटवतो तुम्हाला तिला तुमच्यासमोर आणतो. ओके, सो ऑन काउंट 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, and 1. सो गाईज, आवडली ना तुम्हाला? काय असतं ना की इंसान ही सब कुछ नहीं है. वस्तु भी आपका सहारा बन सकती है. ही अटॅचमेंट नावाची गोष्ट आहे ना, तर ती खूप इम्पॉर्टंट आहे आयुष्यात. जितकं आपण एखाद्या ह्युमन सोबत अटॅच्ड होतो त्याहून किंबहुना त्याहून खूप जास्त आपण आपल्या वस्तूंशी अटॅच्ड होतो. म्हणजे बघा ना की मी थार गाडी घेतली. ती गाडी घेण्यासाठी मला 1 महिना वाट बघावं लागली. त्यानंतर ती गाडी घेतल्यानंतर मी त्या गाडीला, ती गाडी नाहीच आहे माझ्यासाठी बेसिकली. लाईक शी इज एव्हरीथिंग फॉर मी.
ती गाडी माझ्यासाठी सर्व काही आहे. आय मीन रस्त्यावरती मी रस्त्यावरती स्पेशली रस्त्यावर रोडवरती स्ट्रीटवरती पार्क नाही करत. बाय डिफॉल्ट कुठे पार्किंग नसेल, पार्क करावा लागली तर मी 10 मिनिट त्या गाडीजवळच उभं राहतो की कोणी येऊन स्क्रॅच तर नाही मारणार, कोणी येऊन काही करून तर नाही जाणार. त्यानंतर पार्किंगमध्ये माझ्या बिल्डिंगची जी पार्किंग आहे त्या पार्किंगमध्ये प्रॉपर मी माझ्या नावाचं बोर्ड लावलं आहे, रिझर्व पार्किंग. कारण आजकाल कोणीही कोणाच्या पार्किंगमध्ये गाडी टाकून देतात. सो ते एक लिहिलं आहेत की रिझर्व पार्किंग, माझा फ्लॅट नंबर वगैरे लिहिला आहे तिथं मेन्शन केलेलं आहे. सो असते अटॅचमेंट आपल्याला आपल्या वस्तूंशी, आपल्या प्रिय वस्तूंशी, आपण ज्या गोष्टींना लाईक करतो त्या वस्तूंसोबत आपली अटॅचमेंट असतेच असते. सो ही होती माझी आणि माझ्या ह्या बेबीची गोष्ट. छोटीशी गोष्ट आहे, त्यात खूप सारं अटॅचमेंट आहे, त्यात खूप साऱ्या फिलिंग्स आहेत, त्यात खूप साऱ्या भावना आहे. आणि आय थिंक तुमच्या लाईफमध्ये पण अशी एक वस्तू असेल ज्या वस्तूशिवाय तुम्ही राहूच शकत नाही कधी. सो माझी तर ही वस्तू आहे, जिला मी वस्तू नाही म्हणत, लाईक इट्स माय हार्ट. सो मला कॉमेंट करून सांगा तुमच्या आयुष्यात कुठली अशी गोष्ट आहे ज्या गोष्टीला, ज्या वस्तूला तुम्ही सगळ्यात जवळचं मानता. आय मीन कुठली पण गोष्ट असू शकते, वस्तू असू शकते, काही पण असू शकतं. लाईक एनिथिंग यू लाईक, एनिथिंग बियॉन्ड दिस वर्ल्ड. सो ये थी मेरी और मेरी इस महबूबा की कहानी. तो आपको कैसी लगी वो ज़रूर बताना कमेंट्स में. डू लाइक, शेयर एंड सब्सक्राइब टू रंजित कावड़े यूट्यूब चैनल. और ऐसे ही कुछ और चीज़ें मैं एक्सप्लोर करूँगा. और टाटा, बाय बाय.